Dear student of 6th class, welcome back our English period. Today we are going to see a beautiful poem, The Duck and the Kangaroo. In this poem, the poet tells us how friendship can help you to overcome your negativity. The duck is sad because he wants to hop and jump like the kangaroo. And in the end, the kangaroo helps the duck to take a ride on his tail and travels the whole world 3 times around. So you have to open your textbook, page number 68. This poem is form of conversation that kangaroo and the duck both are talking to each other. kangaroo आणि बदक हे दोघं एकमेकाशी बोलत आहेत. त्यामध्ये बदक आहे जे आहे ते आपली विश कांगारूला सांगतो. त्याचे वर्णन अगदी सुंदररित्या कवीने केलेले आहे. दिस पोएम कन्स्ट्रक्टेड बाय एडवर्ड लियर्ड हू इज अन इंग्लिश फेमस पोएट. विद्यार्थ्यांनो, आज आपण 6वीची कविता पाहणार आहोत. द डक अँड कांगारू ही जी कविता आहे ह्याचे कवी आहेत एडवर्ड लियर्ड आणि ही कविता 1870 मध्ये प्रसिद्ध केलेली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल try to understand this kangaroo and this duck. There is a very nice relationship between duck and kangaroo and how they are making enjoyment with each other and they are enjoying their life. So first of all, I would like to read the poem, then I will explain each line and each stanza in Marathi. So, are you ready? 3.5 The duck and the kangaroo. You can see here the picture of the duck and the kangaroo. पहा इथे चित्र दिलेले आहे तुम्हाला डकचं आणि कांगारूचं. आपण पहिला स्टॅन्झा पाहणार आहोत. Said the duck to the kangaroo, good gracious, how you hop over the fields and the water too, as if you never would you stop. बदक कांगारूला म्हणालं, किती छान उड्या मारता तुम्ही. गुड ग्रेशियस मीन्स हे एक एक्सक्लमेशन आहे. एक्सक्लमेशन वाक्य आहे म्हणजे उद्गारवाचक वाक्य आहे. गुड ग्रेशियस मीन्स वर्ड्स यूज्ड टू शो सरप्राईज और अदर स्ट्रॉंग फिलिंग्स. बदक कांगारूला म्हणालं, किती छान उड्या मारता तुम्ही शेतावरून आणि पाण्यावरून सुद्धा, जणू काही तुम्ही कधी थांबतच नाही. पुढच्या स्टॅन्झामध्ये पाहूया. नेक्स्ट स्टॅन्झा. माय लाईफ इज बोर इन धिस नास्टी पॉन्ड अँड आय लाँग टू गो आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड. I wish I could hop like you, said the duck to the kangaroo. My life is bore in this nasty pond. माझं जीवन हे घाणेरड्या तळ्यामध्ये माझं जीवन अगदी कंटाळवाणं झालं आहे. नॅस्टी मीन्स घाणेरडं. बोर म्हणजे डल किंवा कंटाळवाणे किंवा नॉट इंटरेस्टिंग असलेले. अँड आय लॉंग टू गो म्हणजे माझी इच्छा आहे, मला तीव्रतेने असं वाटतं की जगाच्या पलीकडे जावं, बाहेर फिरावं. आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड. प्रत्येक व्यक्तीला बंदिस्त जीवन नको असतं. आपण पण कंटाळून गेलेलो आहोत ना. कोरोनामुळे आपल्याला जेव्हा लॉकडाऊन लागलं त्यावेळेस आपल्याला घरी राहायची वेळ आली, बाहेर खेळायलासुद्धा मिळत नव्हते तुम्हाला. त्यावेळेस तुम्हालाही जीवन कंटाळवाणं वाटत असेल, बाहेर फिरावं असं वाटत असेल. तसंच त्याप्रमाणे डकलाही असंच वाटलेलं आहे. तर डकला काय वाटतं पहा, की आपण पण बाहेर फिरावं. त्याच त्या घाणेरड्या तळ्यामध्ये राहून तो कंटाळवाणा झालेला होता. अशा पद्धतीने इथे बदकाची इच्छा कवीने व्यक्त केलेली आहे. आय विश आय कुड हॉप लाईक यू.
मला असं वाटतंय तुमच्यासारखं मी पण उड्या मारू शकेन. सेड द डक टू द कांगारू. बदक कांगारूला म्हणतो, मला असं वाटते की मी पण तुझ्यासारखं उड्या माराव्यात. नेक्स्ट स्टॅन्झा पहा. सेड द कांगारू टू द डक, I require some little reflection. Perhaps, on the whole, it might bring me luck. And there seems but one objection. बदकाचे म्हणणे ऐकल्यावर कांगारूही त्याला प्रतिसाद दिला. कांगारूने त्याला प्रतिसाद दिला. इथं आपल्याला त्यांचे रिलेशनशिप लक्षात घ्यायचं आहे. This requires some little reflection. Perhaps, on the whole, it might bring me luck. And there seems but one objection. कांगारू म्हणाले बदकाला, यासाठी थोडं विचार करण्याची गरज आहे. म्हणजे त्यांनी बदकाच्या बोलण्याची दखल घेतली. त्याने बदकाला झिडकारले नाही, कारण त्याला फ्रेंडशिप टिकवायची होती. हिअर इज द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रेंडशिप. मैत्रीचे महत्त्वसुद्धा आपल्याला या कवितेतून दिसून येते. कदाचित माझ्या सुदैवाने हे सर्व पूर्ण होईल, हा कांगारू त्याला आश्वासन देतोय. परहॅप्स, ऑन द होल, इट माइट ब्रिंग मी लक. सुदैवाने निश्चितच हे सर्व पूर्ण होईल, परंतु हे सारं न होण्यासाठी एक कारण आहे. अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. एखादे कारण आडवं येऊ शकतं. याच्यामध्ये ऑब्जेक्शन मीन्स रिझन फॉर नॉट डुईंग समथिंग. एखादं कारण म्हणजे ऑब्जेक्शन. एखादं कारण आडवं येऊ शकतं. आता नेक्स्ट स्टॅन्झामध्ये पाहूयात आपण. नेक्स्ट स्टॅन्झा पहा. विच इज, इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड, your feet are unpleasantly wet and cold and would probably give me rheumatiz, said the kangaroo. या कडव्यामध्ये कांगारू बोलत आहे पहा. कांगारू काही बोलण्याच्या आधीच बदकाने त्याला विचारलं, विच इज, कोणते कारण आहे. त्यावर कांगारू म्हणतो, अरे तू मला बोलू तर दे. इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड, तू मला बोलू दिले तर मी सांगेन ना. युअर फीट आर अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड. तुझे पाय अगदीच ओले आणि थंड आहेत. अँड वूड प्रॉबेबली गिव्ह मी द रुमॅटिज. रुमॅटिज म्हणजे रुमॅटिज हा सांधेदुखी किंवा हाडांशी संबंधित एक आजार आहे. रुमॅटिझम मीन्स डिसीज इन विच देअर आर अ पेन इन ऑल जॉईंट्स, सेड द कांगारू. तू जर तुझे थंड पाय घेऊन माझ्या अंगावर बसला तर मला रुमॅटिझम हा आजार होईल. रुमॅटिझ हा आजार होईल, सांधेदुखीचा आजार होईल, असं कोण म्हणालं. कांगारू बदकाला म्हणाले. आता नेक्स्ट पेजवर पाहूया आपण. नेक्स्ट स्टॅन्झा. said the duck, as I sat on the rocks, I have thought over that completely, and I bought 4 pairs of worsted socks, which fit my web feet neatly. इथे पहा, feet, FIT feet उच्चार केला आहे मी. FIT feet हा उच्चार पटकन केला आहे. आणि फीट, FEET, वेब फीट इथे दीर्घ उच्चार केलेला आहे. हे उच्चार पण आपण लक्षात घेतले पाहिजे. या कडव्यांचा अर्थ आपण समजून घेऊया. सेड द डक, बदक म्हणाले. पहा, ॲज आय सॅट ऑन द रॉक्स आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. मी त्यावर विचार केला आहे. बदक पण किती हुशार आहे पहा. त्याने कांगारूकडून अपेक्षा केली की कांगारूनी त्याला फिरायला न्यावं, पण त्यावेळेस यावरती काय अडचणी येतील यावर बदकानेही विचार केला आहे. बदक म्हणतो,
ॲज आय सॅट ऑन द रॉक्स. जेव्हा मी खडकावर बसलो होतो. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. मी त्यावर पूर्ण विचार केला आहे. अँड आय बॉट 4 पेअर्स ऑफ वर्स्टेड सॉक्स. आणि मी लोकरीच्या पायमोज्याचे 4 जोड विकत घेऊन आणून ठेवलेत. विच फिट माय वेब फीट नीटली. ज्या माझ्या पडद्यांच्या पायावर व्यवस्थित बसतील. बदकाचे पाय जर पाहिले तर कसे असतात, वेब फीट, म्हणजे बदकाच्या पायाच्या मध्ये पडदे असतात पहा, त्याला वेब फीट असे म्हणतात. नेक्स्ट स्टॅन्झा. सेड द कांगारू, आय एम रेडी. ऑल इन द मूनलाईट पेल. बट टू बॅलन्स मी वेल. डिअर डक, सिट स्टेडी अँड क्वाईट ॲट द एंड ऑफ माय टेल. कांगारू म्हणाले, मी तयार आहे. सर्वत्र चांदण्यांचा फिकट प्रकाश पडला की आपण जाऊयात. परंतु प्रिय बदका, मला समतोल साधण्यासाठी तू मात्र स्थिर बस आणि माझ्या शेपटीच्या टोकावर बस, असे कांगारूने सांगितले. नेक्स्ट स्टॅन्झा पाहूया. सो अवे दे वेंट विथ अ hop and bond, and they hopped the whole world 3 times round. And who so happy, oh who, as the duck and the kangaroo. या ठिकाणी असं म्हटलं आहे की लहान मोठ्या उड्या मारत ते दोघंही खूप दूर गेले. कोण? बदक आणि कांगारू एकमेकाच्या मदतीने ते दोघंही उड्या मारत खूप दूर गेले आणि त्यांनी संपूर्ण जगाभोवती 3 वेळा प्रदक्षिणा घातल्या. मग सांगा बरं, कोण खूप आनंदी झालं? दोघेही, बदक आणि कांगारू. या कवितेमध्ये फ्रेंडशिपबद्दल खूप काही सांगितले आहे. तुम्हीही तुमच्या फ्रेंड्सला मिस करत असाल ना? दोघांनीही एकमेकाचा विचार केलेला आहे. कांगारूनी बदकाचा आणि बदकानीही कांगारूचा विचार केलेला आहे. बदकाला फ्रीडम पाहिजे होतं, त्याला स्वातंत्र्य अनुभवायचं होतं, त्या घाणेरड्या तळ्यातून त्याला बाहेर पडायचं होतं. अशा प्रकारे कांगारूने त्याची मदत केली आहे. अशा प्रकारे आपण ही कविता अभ्यासली आहे. आय होप यू अंडरस्टूड धिस पोएम व्हेरी वेल. थँक यू.